नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपल्याला सांगतो काय बनवायचं आहे, टेन्शन घेऊ नका। हे बघा, लूप्स बनवायचे आहेत। लूप्स किती लूप्स दिसत आहेत? एकच लूप्स दिसत आहेत। एक स्ट्रिंग घ्यायची, दोरी घ्यायची, धागा घ्यायचा, त्याला दोन्ही साईडने टाईट बांधायचं आणि याच्यामध्ये लूप्स तयार करायचे आणि त्या लूप्सचा स्टडी करायचा। ओके, लूपसाठी फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 केसेस घेतले आहेत। अशा किती केसेस घेऊ शकता? तर पहिल्या केसमध्ये मी लूप तयार करतो। सॉरी, हे बघा, एक लूप तयार होतो, दिसला एक लूप। ओके, त्या लूपची डायग्राम काढतो मी। असा लूप तयार होणार, टक 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 टक, वरती जाणार, खाली जाणार, टक 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 टक, हा एक लूप तयार होणार। ओके, नोड आणि नोड हे कायम टोकालाच होणार याच्यामध्ये। हा फर्स्ट लूप झाला। आता समजा ही स्ट्रिंगची लेंथ आहे एल, इथून इथपर्यंत स्ट्रिंगची लेंथ आहे एल। आता याचा वेवलेंथ किती असेल? हा अर्धा, हा झाला λ/4 आणि हा अर्धा λ/4, टोटल हा होईल λ/2 होईल। करेक्ट? बघा आता, एल इज इक्वल टू λ/2, देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढणार? या 2 ला इकडे शिफ्ट करा, लॅम्बडा इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय एल, असं इक्वेशन तयार होईल। ओके, एम आय करेक्ट? ओके, आता बघा, मागचाच फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी काढायचा। फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v/λ। एअर कॉलममध्ये पण हाच फॉर्म्युला यूज केला होता, विसरलात ना? मला माहिती विसरणार म्हणून पुन्हा एकदा सांगितलं। पण तिथं एअर कॉलमचा स्पीड कन्सिडर केलेला, इथे व्ही स्ट्रिंगचा स्पीड, आणि स्ट्रिंगचा व्हायब्रेट होण्याचा स्पीड कशावर डिपेंड असतो? याच्या टेन्शनवर किती ताणले त्याच्यावर, आणि ह्या स्ट्रिंगची मास, स्ट्रिंगचं मास किती आहे। जर तुम्ही सैल ताणली असेल, म्हणजे दोरी ही जर सैल ताणली असेल तर हळूहळू व्हायब्रेट होणार, टाईट ताणली असेल टक 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 फास्ट व्हायब्रेट होणार। याचाच अर्थ, याचा जो स्पीड आहे, स्पीड इज इक्वल टू √T/m। हा फॉर्म्युला 11th ला आहे, 11च्या बुकमध्ये जाऊन बघा, हा फॉर्म्युला व्हीच्या ठिकाणी ठेवतो। n इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू इथे, व्हीची व्हॅल्यू वरती। फॉर्म्युला कसा होईल? लॅम्बडाची इथं ठेवतो, लॅम्बडाची इथं काय 2l, 1/2l, व्हीला बाजूला ठेवतो, व्हीची व्हॅल्यू बघा इथे √T/m। ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, इनिशियल फ्रिक्वेन्सी, ही फंडामेंटल। दिस इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग। सेकंड वाला बघूया। ओके, इथे आता एकच लूप तयार केला। आता मी काहीतरी करून या दोरीमध्ये 2 लूप बनवतो। 2 लूप जर बनले तर एक अशी वरून जाईल आणि एक खालून जाईल, एक अशी अशी लूप तयार होईल, असा लूप तयार होईल। चिक चिक चिक, चिची गंदा, काय पण काढता सर? ओके, अरे लूप्स आहेत रे, गंदी सोच, हे लूप्स आहेत। ओके, एक इकडे व्हायब्रेट होतो, एक इकडे व्हायब्रेट होतोय, आणि हा नोड जो व्हायब्रेटच होत नाही, ही आहे स्टेशनरी वेव्ह। ओके, ही आहे स्टेशनरी वेव्ह। आता याची वेवलेंथ, हे लेंथ एलच आहे, तीच दोरी घेतलेली आहे, त्याच्यामुळे एल काही चेंज होणार नाही। वेवलेंथ बघूया, हा अर्धा, टोटल लॅम्बडा, याची वेवलेंथ टोटल लॅम्बडा। देअरफॉर लॅम्बडा लेंथ ऑफ द लूप इज इक्वल टू लेंथ ऑफ द वेवलेंथ। सेम इथलं कॉपी करायचं। इथे काय आहे? n इज इक्वल टू v/λ। n इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू √T/m, n v/λ। लॅम्बडाची व्हॅल्यू काय? लॅम्बडाची व्हॅल्यू आहे l, स्मॉल l। n इज इक्वल टू v काय आहे? v आहे, हा तो पर l तसाच लिहितो, v √T/m, √T/m। आता बघा, इथे काय दिलं आहे? 1/2l, T/m असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, पण इथे 2 नाही आहे, तो घ्यायचा कसा? त्यासाठी वरती आणि खालती 2 ने मल्टिप्लाय करूया, की हा पार्ट आहे तिथे मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टाकता येईल। n इज इक्वल टू नाऊ फर्स्ट, हा पूर्ण पार्ट दिसतोय तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा, 2 टाइम्स ऑफ n, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड हार्मोनिक। ओके, आता बघा, एक नोड होता, आता मी 2 नोड तयार करतो, डिस्काउंट। इथं तर अँटीनोडच फॉर्म होणार, अँटीनोड, 2 अँटीनोड, 3 चष्मे तयार झाले। ओके, समजा या दोरीची लेंथ एल आहे, ती काही चेंज होणार नाहीये। वेवलेंथ मोजूया, इथून स्टार्ट झाली, इथं एंड झाली, 1 लॅम्बडा झाला, आणि हा प्लस λ/2, टोटल किती होता? 1 आणि अर्धा, 1 आणि अर्धा, 1.5,
दीड म्हणजे 3/2 लॅम्बडा. इथं 2, इथं पण 2, 2 आणि 1 3, 2 2 तसंच ठेवला. टोटल लेंथ आहे 3/2 लॅम्बडा. देअरफॉर L इज इक्वल टू 3 λ/2. ओके, त्याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काय होईल? 2ला इकडे टाका, डिस्काउंट, 3ला खाली आणा, डिस्काउंट. रेग्युलर फॉर्म्युला. आता सेकंड फ्रिक्वेन्सी V/λ. सेकंड फ्रिक्वेन्सी V ची व्हॅल्यू √T/m. लॅम्बडाची व्हॅल्यू इथे काय आहे? 2L डिवाइड बाय 3. अपॉनचा अपॉन वरती जाऊन तुफान हा गेला वरती. N2 इज इक्वल टू या सगळ्याची व्हॅल्यू काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. परत तेच येते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज अ सेकंड ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक. याचा अर्थ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगमध्ये 2, 3, 4, 5, 6 सगळ्या फ्रिक्वेन्सी भेटतात. कोणाच्या? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या. ओके, जनरल फॉर्म्युला काय? N समजा इथं 2च्या इथं मी P भरला इज इक्वल टू N ठेवलात, इथे जो नंबर असेल तोच नंबर भेटतो. P+1, 1 असेल तर 2, 2 असेल 3, त्याच्यामध्ये एक ॲड करायचा आहे म्हणजे हा P+1 N हा होईल जनरल फॉर्म्युला. जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला पाहिजे त्याच्यात फक्त एक ॲड केलात की कुठलीही फ्रिक्वेन्सी तुम्हाला भेटते. हा झाला व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ स्ट्रिंग शिकणार आहोत. 3 लॉ आहेत आणि तो लॉ कुठून घेणार आहोत? हा T/m आहे. तेच तुम्हाला एक्सप्लेन मी करणार आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओची तुम्ही नक्की वाट बघा. खूप मजा येणार त्या व्हिडिओमध्ये. काही गोष्टी कॉमेडी पण होतील. चला, आता मी तुमची रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. आणि हे कॉपी पण करून घ्या.